नमस्कार. मी ॲडव्होकेट कोमल साळुंखे ढोबळे. आज पहिल्या भागात आपण जाणून घेऊयात आरक्षणाचा ऐतिहासिक प्रवास. भारतात आरक्षणाची चर्चा झाली की अनेकदा लोक भावनिक होतात. पण आरक्षणाचा इतिहास हा केवळ सरकारी नोकरी मिळवण्याचा मार्ग नसून तो या देशातल्या कोट्यावधी उपेक्षित जनतेला माणूस म्हणून जगण्याचा हक्क मिळवून देण्याचा एक मोठा लढा आहे. सध्या सुरू असलेल्या अबकड उपवर्गीकरणाच्या घडामोडी सुरुवातीपासून तपासायच्या असतील तर महात्मा ज्योतिबा फुलेंपासून सुरुवात करावी लागेल. कारण आरक्षणाची ही मुळं महात्मा फुलेंच्या विचारापासून सुरू होतात. महात्मा फुलेंची दूरदृष्टी आणि हंटर कमिशनचा लढा. आरक्षणाची खरी ठिणगी पडली ती 1882 मध्ये, जेव्हा इंग्रज सरकार भारतात शिक्षणाचं धोरण ठरवण्यासाठी हंटर कमिशन घेऊन आलं होतं. तेव्हा महात्मा फुलेंनी त्यांच्यासमोर एक अत्यंत महत्त्वाचं निवेदन सादर केलं होतं. त्या काळातली परिस्थिती अशी होती की शिक्षण आणि नोकऱ्यांवरती केवळ एका विशिष्ट उच्चवर्णीय वर्गाचा ताबा होता. महात्मा फुले यांनी आपली भूमिका मांडली की जोपर्यंत बहुजन, शूद्र आणि अतिशूद्रांना शिक्षणाच्या प्रवाहात आणले जात नाही तोपर्यंत देशाची प्रगती होणं शक्य नाही. त्यांनी मागणी केली की प्राथमिक शिक्षण हे केवळ मोफतच नसावं तर ते सक्तीचं असावं. केवळ शिक्षण देऊन चालणार नाही, तर शिकून बाहेर पडलेल्या या बहुजन पोरांना नोकऱ्यांमध्ये योग्य आरक्षण आणि समान प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे. ही मागणी त्या काळी मांडली म्हणजे डोंगर हलवण्यासारखं होतं. कारण प्रशासनावर ज्यांचं वर्चस्व होतं त्यांना आपली मिरासदारी सोडू वाटत नव्हती. फुलेंनी ही मिरासदारी मोडीत काढण्याचा पाया रचला. राजश्री शाहू महाराजांचा क्रांतिकारी निर्णय. आरक्षणाच्या इतिहासात 26 जुलै 1902 हा दिवस सोन्याच्या अक्षरांनी लिहिला गेला आहे. कोल्हापूर संस्थानाचे छत्रपती राजश्री शाहू महाराज यांनी करवीर संस्थानात मागासवर्गीयांसाठी 50% आरक्षण जाहीर केलं. हा निर्णय केवळ कागदावरच नव्हता, तर त्यामागं महाराजांनी केलेला सखोल अभ्यास होता. महाराजांनी आपल्या प्रशासनातल्या जातीनिहाय आकडेवारी तपासली. तेव्हा त्यांना धक्कादायक सत्य समोर आलं. सरकार दरबारी उच्च पदावरती 71 पैकी 60 जागा ब्राह्मण उच्चवर्णीय समाजाकडे होत्या. तर खाजगीत 52 पैकी 45 जागांवर सुद्धा त्यांचंच वर्चस्व होतं. बहुजन समाजाला प्रशासनात जागाच नव्हती. महाराजांनी ओळखलं की ही विषमता जोपर्यंत मिटत नाही तोपर्यंत समाज एकसंघ होणार नाही. त्यांनी धाडसाने 50% आरक्षण लागू करून उपेक्षित वर्गाला सत्तेत वाटा दिला. इंग्रज काळातील कायदे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आगमन. 1908 मध्ये इंग्रजांनी मागासवर्गीय अल्पसंख्याकांसाठी स्वतंत्र आरक्षण लागू केलं, ज्याचा अंतर्भाव पुढे 1909च्या भारत सरकार अधिनियमात झाला. 1901च्या मॉन्टेग्यू जेम्स फोर्ड कमिटीच्या अहवालानुसार अस्पृश्य समाजाला पहिल्यांदा राजकीय आरक्षण मिळालं. हा केवळ परिवर्तनाचा भाग होता. 1928 मध्ये जेव्हा सायमन कमिशन भारतात आलं तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृश्य समाजाची बाजू अत्यंत प्रखरपणे मांडली. त्यांनी केवळ आरक्षणाची मागणी केली नाही, तर स्वतंत्र मतदारसंघ, लष्कर, आरमार आणि पोलीस दलात अस्पृश्यांना भरती करण्याची मागणी केली. 1 सप्टेंबर 1928 रोजी मातंग समाजाच्या वतीनं श्री वायदंडे, गायकवाड, इंगळे आणि इतर नेत्यांनीही सायमन कमिशनकडे आपल्या हक्काची मागणी केली. यातून हे स्पष्ट होते की हा लढा केवळ एका जातीचा नव्हता, तर तो संपूर्ण शोषित समाजाचा होता. घटनात्मक संरक्षण आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका. 1942 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ऑल इंडिया डिप्रेस्ड क्लासेस मिशनची स्थापना केली आणि अनुसूचित जातींना सरकारी नोकरी
आणि शिक्षणात आरक्षणासाठी संघटित प्रयत्न सुरू केले. त्यांच्याच प्रयत्नांमुळं 1942 आणि 43 मध्ये मागासवर्गीयांसाठी 8.5% आरक्षणाचा सरकारी आदेश निघाला. जेव्हा भारत स्वतंत्र झाला आणि राज्यघटना लिहिण्याची वेळ आली, तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षणाला घटनात्मक स्वरूप दिलं. डॉक्टर आंबेडकरांना हे स्पष्टपणे ठाऊक होतं की जोपर्यंत सामाजिक विषमतेची दरी कमी होत नाही, तोपर्यंत मिळालेलं स्वातंत्र्य अपूर्ण आहे. त्यांनी अस्पृश्यांसह सर्व मागास जातींना मानवी समाजाच्या परिघावर आणण्यासाठी कलम 330 ते 342 अन्वये विशेष तरतुदी केल्या. आणि आजची स्थिती, आरक्षणाचा हा प्रवास 1882 पासून सुरू झाला आणि 1950 मध्ये राज्यघटनेच्या अंमलबजावणीपर्यंत एका निश्चित टप्प्यावर पोहोचला. महात्मा फुले, राजश्री शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशातल्या शोषितांना आरक्षणाच्या माध्यमातून आत्मसन्मानाचा मार्ग दाखवला. हा लढा केवळ आरक्षणाचा नव्हता, तर तो माणसाला माणूस म्हणून जगण्यात आणि प्रशासनात आपला वाटा मिळवण्याचा लढा होता. आज जेव्हा आपण आरक्षणाच्या वर्गीकरणाची चर्चा करतो, तेव्हा हा ऐतिहासिक पाया समजून घेणं महत्त्वाचं आहे. कारण हा पायाच आपल्याला सांगतो की आरक्षण हे गरिबी निर्मूलनाचं साधन नसून हे लोकशाहीतलं समान संधी आणि समतोल विकासाची हमी आहे. जर आरक्षणाचा लाभ सर्वांपर्यंत पोहोचवायचा असेल, तर या महापुरुषांनी पाहिलेलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्याला आरक्षणाच्या सध्या वाटपाचंही नीट विश्लेषण करावं लागेल. याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात पुढील भागात. धन्यवाद.